पेशवे बाजीरावांनी दिलेली कट्यार म्हणजे लग्न असं मानून मस्तानी बुंदेलखंडहून पुण्याला आली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपली छाप सोडून गेली। या कथेबाबत अनेक शंका कुशंका असतील, पण खंजीर देणं म्हणजे लग्न अशा प्रथा देशात होत्या हे मात्र खरं। आणि अशाच एका प्रथेमुळे झारखंडमधली एक महिला आयुष्यभर देशाच्या पंतप्रधानांची पत्नी म्हणून जगली। वयाच्या 80व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला आणि तिची ही कहाणी पुन्हा एकदा जगासमोर आली। पाहूयात एक हार एक प्रथा आणि बुधनीची एकाकी कथा। बुधनी मंझायन झारखंडमधल्या धनबाद जिल्ह्यातली एक आदिवासी महिला। 4 दिवसांपूर्वी तिचं निधन झालं आणि अवघ्या पंचक्रोशीत दुःखाची छाया झाकोळली। बुधनी मंझायनचं स्मारक तयार करावं अशी मागणी होऊ लागली, कारण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी लग्न झालेली ती पहिली आदिवासी महिला होती। हो, हे खरंय। 6 डिसेंबर 1959 रोजी पश्चिम बंगालमधल्या दामोदर व्हॅली या प्रसिद्ध प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पंचेत हिल या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंडित नेहरूंना आमंत्रण देण्यात आलं होतं। या प्रकल्पाचं उद्घाटन हे तिथं काम करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते व्हावं अशी इच्छा ही पंडित नेहरूंनी व्यक्त केली होती। त्यांच्या इच्छेचा मान ठेवला गेला। या प्रकल्पासाठी श्रमदान करणाऱ्या बुधनी मंझायन या तरुणीची यासाठी निवड करण्यात आली। 6 डिसेंबरला नेहरू कार्यक्रमाला पोहोचले। बुधनीने नेहरूंच्या गळ्यात हार घातला आणि त्यांचं स्वागत केलं। बुधनीच्या हस्ते बटन दाबून नेहरूंनी प्रकल्पाचं उद्घाटन केलं। अशा प्रकारच्या प्रकल्पाचं उद्घाटन करणारी पहिली आदिवासी महिला म्हणून नेहरूंनी गळ्यात हार घालून बुधनीचं अभिनंदन केलं। 15 वर्षांची बुधनी प्रचंड आनंदी होती, पण तो आनंद अल्पजीवी ठरला। त्याच रात्री संथाल आदिवासी समाजाची बैठक झाली। संथाल समाजाच्या रीतीनुसार पंडित नेहरूंनी बुधनीला हार घातल्यामुळे त्यांचं लग्न झालं होतं, पण नेहरू हे आदिवासी समाजाचे नसल्यामुळे बुधनीला समाजातून बेदखल करण्यात आलं। 15 वर्षांच्या तरुण मुलीचं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त झालं। त्यानंतर काही वर्ष तिनं दामोदर कोऑपरेशनमध्ये नोकरी केली, पण समाजाला कंटाळून तिनं पश्चिम बंगाल सोडलं आणि ती झारखंडला आली। एकटीनेच जीवन कंठत असताना बुधनीला एक साथीदार मिळाला। त्यांना एक मुलगीही झाली, पण समाजाची भीती त्यांची पाठ सोडत नव्हती। इंदिरा गांधींनंतर पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींना बुधनीबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी तिचा शोध घेतला, तिच्या नोकरीची व्यवस्थाही केली। पण राजीव गांधींच्या मृत्यूनंतर ती नोकरीही गेली। हम सभी एक मुस्त ये आवाज उठा रहे हैं कि एक तो बुधनी मंझायन की प्रतिमा पंचायत एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग के सामने या यहाँ के मुख्य चौराहे पर स्थापित किया जाए। इस जीर्ण शीर्ण भवन को उनके स्मारक के रूप में बनाया जाए और बुधनी मंझायन के नाती शंटू, जिसको कि कॉन्ट्रैक्चुअल लेबर के रूप में डीवीसी ने रखा है, उसे परमानेंट किया जाए। 3 दिवसांपूर्वी वयाच्या 80व्या वर्षी बुधनीने झारखंडमधल्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। पण आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आयुष्यभराची शिक्षा बनावा आणि मृत्यूनंतरही तीच शिक्षा आपली ओळख राहावी यासारखं दुःख ते काय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।